सुरेश धस यांनी पंकजा मुंडेंवर टीका केली। पंकजा मुंडे यांना बीड सोडून जागतिक प्रश्न विचारा असं धस म्हणाले। बीडच्या प्रश्नांशी पंकजा मुंडे यांना देणं घेणं नाही असा आरोप सुरेश धस यांनी केलाय आणि धस यांच्याबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडे याही चांगल्याच संतप्त झाल्या। पंकजा मुंडे यांना बीड सोडून जागतिक प्रश्न विचारा असं सुरेश धस यांनी म्हटलंय। एक मिनिट, मी तुमच्या एक मिनिट थांबा। तुमच्या पुण्यात आहे मी आता, त्या महिलावर अत्याचार झाला बस स्थानकामध्ये, झाला नाही का? झाला ना, ते प्रश्न विचारा ना। मी पुण्यात आले, तुम्ही बीडचे कशाला प्रश्न विचारताय? पुण्याचे पत्रकार आहेत तुम्ही। त्या मुलीवर अत्याचार झाला की नाही? असे अनेक घटना, काल नांदेडमध्ये तर चालत्या बाईकवर मागून वार करून मारलं, चाकूचा हल्ला करून, त्याचे सीसीटीव्ही फुटेज दाखवलेत मीडियाने। हे प्रकार सगळीकडे चाललेले आहेत आणि संतोष देशमुखच्या हत्येविषयी तीव्र निषेध आणि त्याची वेगळी चौकशी करावी, हे मी किती वेळा बोलू? आमच्या पंकजाताईंना पर्यावरण विभागाची जबाबदारी राज्य सरकारने दिली। संपूर्ण देशामध्ये सुद्धा त्यांना पर्यावरणाचं बघावं लागतं, पूर्ण जगामध्ये पर्यावरणाचं त्यांना पाहावं लागतं। त्याच्यामुळं तुम्ही बीड जिल्ह्याचे प्रश्न त्यांना विचारित जाऊ नका, कारण त्या बीड जिल्ह्याबद्दल त्यांना काहीही सोयरसुतक राहिलेलं नाही। इथून पुढं त्यांना प्रश्न विचारायचे असतील तर डोनाल्ड ट्रम्प, बायडन, त्याच्यानंतर पुतीन, गाझापट्टी, डेन्मार्क, जर्मनी आणि अजून इतर तत्सम देशाबद्दल तिथलं हवामान वातावरण कसं आहे याच्यावरतीच प्रश्न विचारित जा। इतकी दुर्दैवी घटना घडलेली आहे आणि पंकजाताईंना माझी विनंती आहे, किमान आता 3 महिने होत आले, आता तरी त्यांच्या कुटुंबाला भेटून या। कोण आहे धनंजय देशमुख? कोण आहे संतोष देशमुख? भारतीय जनता पार्टीचा तुमचा स्वतःचा बूथ प्रमुख आहे। कालच्या लोकसभेच्या निवडणुकीतला बूथ प्रमुख आहे। धनंजय एका बूथवर थांबलाय आणि संतोष देशमुख एका बूथवर थांबलाय। किमान आपल्या स्वतःच्या बूथ प्रमुखाच्या बाबतीत तरी इतकं असंवेदनशील वक्तव्य त्यांच्याकडून होईल असं मला वाटलं नव्हतं। त्या पुण्यामध्ये म्हणतात की बीड जिल्ह्याचे काय प्रश्न विचारतात, पुण्याचे प्रश्न विचारा। मग त्याच्यापेक्षा मी म्हणतो त्यांना बीड जिल्ह्याचंच नाही, राज्याचे आणि देशाचे सुद्धा विचारू नका। इंटरनॅशनल त्यांची कॅटेगरी झालेली आहे, इंटरनॅशनल प्रश्न त्यांना विचारा। मी म्हणलं ना, मी बोलल्यानंतर प्रश्न उत्तर देणार नाही। एवढं गंभीर, एवढं चांगलं मी मांडलंय तरी तुमचं स्वस्तपणा कमी करायला पाहिजे। मी पूर्ण मांडलंय, त्याच्यावर कोणाच्याही स्टेटमेंटवर उत्तर द्यायला मी बांधील नाही। मी जे मांडलंय ते इतकं चांगलं मांडलंय, एवढं प्रामाणिक मांडलंय, इतकं निर्भीडपणे मांडलंय। आता परत तुम्हाला उत्तर मी देण्याचं काय कारण आहे? याच्यामध्ये काहीच कारण वाईट आहे। हे सगळा प्रकार फार भयानक आहे, भयंकर, भावनिक आहे आणि अत्यंत निर्दयी आहे। त्याच्यावर 100 प्रश्न विचारणंही निर्दयी आहे।